मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला पावसाचा रेड अलर्ट। ठाणे, पालघर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट तर धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यालाही येलो अलर्ट जारी। काही काळच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि ठाण्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात। मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पावसाची हजेरी। कुर्ला आणि सायन दरम्यान साचलेलं पाणी ओसरल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू। स्लो आणि फास्ट अशा दोन्ही मार्गावरील अप आणि डाऊन दिशेची वाहतूक सुरू, तर सर्व एसी लोकल आज रद्द। पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू, मात्र लोकल थोड्या उशिराने धावतायत। पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम। चुनाभट्टीवरून पनवेल आणि पनवेल ते सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा सुरू। पावसाचं पाणी ओसरल्यावर हार्बर मार्गावरची वाहतूक सुरू। प्रचंड पावसामुळे मुंबई विमानतळावर कमी दृश्यमानतेमुळे 50 उड्डाणं रद्द। यापैकी 42 उड्डाणं इंडिगो आणि 6 उड्डाणं एअर इंडियाची। अलायन्स एअरलाही 2 उड्डाणं रद्द करावी लागली। पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज। आयुक्त भूषण गगराणी यांनी स्वतः घेतला परिस्थितीचा आढावा। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये समुद्राला उधाण आल्याचं चित्र। काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढल्यास समुद्र आणखी खवळणार, तसंच उंच लाटा उसळणार, हवामान खात्याचा अंदाज। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा। आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांनाही सज्ज राहण्याचे आदेश। राज्यामधल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आढावा। विभागनिहाय पावसाची आकडेवारी, झालेलं नुकसान आणि प्रशासनाकडे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची फडणवीसांनी घेतली माहिती। विधानसभेत केलं निवेदन। कल्याणच्या जोशीबाग परिसरातील जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला। इमारतीचा भाग समोरील एका चाळीवर कोसळल्यानं घरातल्या 2 महिला जखमी। इमारतीतल्या 6 घरांसह आसपासच्या चाळीतल्या रहिवाशांना घरं रिकामा करण्याच्या नोटिसा। पुण्यातील डेक्कन, जंगली महाराज रोड, घोले रोड परिसरात पावसाची हजेरी। पुण्यात पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट। घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता, पर्यटकांना सतर्कतेचा इशारा। राज्यामध्ये 12 ठिकाणी एनडीआरएफच्या टीम तैनात। महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे प्रशासनाकडून खबरदारी। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या मार्लेश्वर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी। धबधब्याने रौद्र रूप धारण केल्यानं प्रशासनाचा निर्णय। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये पावसाचा थैमान। मुख्य बाजारपेठ असलेल्या शृंगार तळीमध्ये साचलं पाणी। अबलोली रत्नागिरी मार्गावर देखील नदीचं पाणी आल्यानं मार्ग बंद। रत्नागिरीमधल्या आरे पुलावरून पाणी वाहू लागलं, त्यामुळे वेलदूर, अंजनवेल, धोपावेकडे जाणारा रस्ता बंद। अकोला येथील बाळापूर तालुक्यातील रतनपुरी गावाला पाणखास नदीच्या पुराचा वेढा। गावाचा संपर्क तुटला। कारंजा रमजानपूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे पूरस्थिती। भिवंडीच्या शांतीनगर परिसरामध्ये कुत्र्याने 25 ते 30 जणांना चावा घेतल्याचं समोर। दोघांची प्रकृती गंभीर। गेल्या 3 दिवसात कुत्र्यांनी 100हून अधिक जणांना चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर। पालघरमध्ये बोईसरमध्ये दुचाकीवरून जात असताना खड्ड्यात पडून 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू। संतप्त स्थानिकांचा बोईसरमध्ये रास्ता रोको। मुंबईच्या एलटीटी टर्मिनस समोरील मोठ्या नाल्याला संरक्षक भिंत नसल्यामुळे 4 चाकी थेट नाल्यात। सुदैवाने दुर्घटना टळली। नवी मुंबईच्या बेलापूर स्थानकात रेल्वे खाली आल्यानं महिलेचे दोन्ही पाय निकामी। पाय घसरून पडल्यानं महिला रेल्वे खाली। वेळीच पोलीस सुरक्षा रक्षकांनी रेल्वे मागे घेत महिलेचे प्राण वाचवले। ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील 3 दिवस अनियमित पाणी पुरवठा। नदी पात्रातील गाळामुळे पंपिंग स्टेशनवर परिणाम। नाशिकच्या मालेगावात 2 मालवाहू ट्रकमध्ये समोरासमोर धडक। 2 जण गंभीर, एकाची प्रकृती अत्यवस्थ। अपघातामुळे वाहतूक काही काळ झालेली ठप्प। नाशिकच्या चांदवडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गाडीला अपघात। चालकाचा मृत्यू, 3 जण जखमी। अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना झाला अपघात। मुंबईत सीएनजी पीएनजीचे दर वाढले। मुंबईत सीएनजी 1.5 रुपये प्रति किलोने महाग, तर मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार। मध्यरात्री पुण्यामध्ये हिट अँड रनमध्ये पोलिसाचा मृत्यू। मुंबई पुणे महामार्गावर हॅरिस ब्रिज खाली अपघात। गस्त घालणाऱ्या 2 पोलिसांना भरधाव कारने उडवलं। पोलीस कॉन्स्टेबल समाधान कोळी यांचा मृत्यू। पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज समोर। खडकी भागात भरधाव कारने दिली होती धडक। पुण्यामध्ये आणखी एका हिट अँड रनमध्ये पोलीस हवालदार सचिन माने यांचा मृत्यू। पिंपळे सौदागर येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्यानं मृत्यू।
वरळी हिट अँड रन प्रकरणी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कठोर कारवाईचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे तपास यंत्रणांना निर्देश. पदाचा गैरवापर करून कोणी व्यवस्था वाकवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, शिंदेंचा इशारा. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीत पहिली सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक. महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप आराखड्याबाबत बैठकीमध्ये चर्चा. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न. पुरवणी मागण्या आणि विनियोजन विधेयकावर बैठकीमध्ये चर्चा. जागतिक पातळीवर पदक प्राप्त केलेल्या मराठमोळ्या खेळाडूंना शासन सेवेत थेट मिळणार नियुक्ती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी होणार नियुक्ती. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन इथून भारतात आणणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा दावा. खरी वाघनखं साताऱ्यातनं बाहेर गेली नसल्याचाही सावंत यांचा दावा. व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमने पाठवलेल्या पत्रामुळे संभ्रम. यासंदर्भात सरकारने भूमिका स्पष्ट करावी. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबद्दल संभ्रम निर्माण झालाय. राज्य सरकारने पुराव्यानिशी संभ्रम दूर करावा. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांची सरकारकडे मागणी. विधान परिषद निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंचा सावध पवित्रा. 10 ते 12 जुलै दरम्यान ठाकरेंचे 16 आमदार हॉटेलमध्ये मुक्कामी. विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये याकरता निर्णय. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाचा सावध पवित्रा. मतदानाआधी सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार. मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खबरदारी. तर राष्ट्रवादीच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची गरजच नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं वक्तव्य. महायुतीच्या 9 उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रणनीती ठरली आहे, तटकरेंची माहिती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची खासदार नारायण राणेंकडून पाहणी. आतापर्यंत 400 लोकांचं स्थलांतर. नुकसान झालेल्या घराचे पंचनामे करण्याचे राणेंचे अधिकाऱ्यांना आदेश. मुंबई नाशिक महामार्गावरील वाशिंद ते शहापूरपर्यंत खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी. नागरिकांची सुटका करण्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रेंकडून मार्गाची पाहणी. खासदार नरेश म्हस्केंची ठाणे महापालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट. मुसळधार पावसामुळे शहरात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये, म्हस्केंच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना. मुंबई गोवा महामार्गाच्या कॉन्क्रीट रस्त्याला मोठे तडे. गड नदीवरील आरवली येथील पुलाच्या बाजूला साधारण 30 मीटर रस्त्याला पडल्या भेगा. मुंबई गोवा महामार्गाचं निकृष्ट काम समोर. मुंबईकरांच्या त्रासाला मुंबई महापालिका अधिकारी कंत्राटदार जबाबदार. मुंबई महापालिकेचा नियोजन शून्य कारभार समोर. नालेसफाईची श्वेतपत्रिका काढा, आशिष शेलारांची सभागृहात मागणी. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडनं खबरदारी. मतांची फाटाफूट होऊ नये याकरता भाजपच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार. हितेंद्र ठाकूर यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत तासभर चर्चा. मतदारसंघातील आणि महापालिका स्तरावरील प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपल्यावर हितेंद्र ठाकूर यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बैठक. बैठकीला विधान परिषदेतले आमदार निरंजन डावखरे देखील उपस्थित. फेरपरीक्षेच्या मागणीसह 38 याचिकांवर पुढील सुनावणी गुरुवारी. सुप्रीम कोर्टाचे सीबीआयच्या तपासाचा अहवाल देण्याचे निर्देश. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या याचिकेवर 23 जुलैला सुनावणी. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली तारीख. पक्ष सोडून गेलेल्यांना अपात्र ठरवण्याची याचिकेमध्ये मागणी. अरुण गवळीच्या खटल्यासंदर्भातली महत्त्वाची कागदपत्र मुंबई पोलिसांकडून गहाळ. क्राईम ब्रांचची सत्र न्यायालयात कबुली. 2013 मध्ये मुंबईत आलेल्या पुरात कागदपत्र गहाळ झाल्याचा पोलिसांचा दावा. घाटकोपर होर्डिंग प्रकरणी निलंबित IPS अधिकारी कैसर खालिद यांच्या अडचणीत वाढ. खालिद यांच्या संपत्तीची चौकशी होणार. लातूर नीट प्रकरणातील आरोपी संजय जाधवला सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 2 दिवसांपूर्वी जलील पठाण यालाही न्यायालयीन कोठडी. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी विशेष मोका कोर्टात आरोपपत्र दाखल. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि भाऊ अनमोल बिश्नोईसह अटक केलेल्या आरोपींविरोधात आरोपपत्र. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाचे वडील राजेश शहा यांना जामीन मंजूर. 15,000 रुपयांच्या रोख रकमेवर जामीन मंजूर. मिहिर शहा अजूनही फरार. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवर हल्ला होणं चुकीचं. कुटुंब सोबत असताना असा हल्ला होणं निषेधार्ह. पोलीस योग्य तो तपास करतील. संजय शिरसाट यांच्या गाडीवरील हल्ल्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया.
नांदेडमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली, यावेळी 25 जेसीबीने जरांगेंवर पुष्पवृष्टी. रॅलीत मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांची उपस्थिती. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाला देणगी स्वीकारता येणार, केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शरद पवारांना मोठा दिलासा. अहमदनगर जिल्हा विभाजनाचा प्रश्न प्रलंबित असून मुख्यालयाच्या मागणीकरता आंदोलन. स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि सर्व पक्षीयांच्या वतीने श्रीरामपूर प्रांत कार्यालयासमोर निदर्शन. बीसीसीआयचे सचिव जय शहा आयसीसीचे अध्यक्ष होण्याची शक्यता, मात्र अद्याप ठोस निर्णय घेतला नसल्याची ही माहिती. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.